बिबट्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली आहे। वनमंत्र्यांनी बिबट्यांची नसबंदी करू असं म्हटलं होतं, त्याचं पुढे नेमकं काय झालं असा सवाल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विचारला। याला वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील उत्तर दिलं आहे। महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे। त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय। या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही। मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील। असं काही आफ्रिकेच्या देशांशी काही आपली चर्चा झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे? आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का? आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग ह्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय आहेत? कारण का दिवसेंदिवस मनुष्याची हत्या करण्याची, मनुष्याचा जीव घेण्याची प्रकार वाढीला लागलेत आणि खास करून लहान पोरांवरती बिबट्याचे जास्त हल्ले होत असतात। त्यामुळे सरकारकडे रोखठोक उपाय काय आहेत आणि हे कसं थांबवता येईल याबद्दल सरकारने भाष्य करावं। आफ्रिकेतल्या कुठल्या देशांशी आपली चर्चा झाली आहे आणि ते देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का याची माहिती सरकारने पटलावर ठेवावी। सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, हा महाराष्ट्रातल्या सर्वच भागामध्ये बिबट्यांचा वावर झाला त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे। प्रामुख्यानं आजच्या स्थितीमध्ये पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे। आता एकूणच केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली, पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही 5 बिबट्यांची करा आणि ती पण 3 वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा, ती गरज नाही। आम्ही सुरुवात केलेली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगानं समतोल आणण्याच्या अनुषंगानं संतती नियमनाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारने पाठवला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।